फिर वही थैली, वही खत। क्या हुआ भाईजान? मिर्जा राजे साहब जब से दक्कन गए हैं वो कलम का ज्यादा और तलवार का कम इस्तेमाल कर रहे हैं। तंग आ चुके हैं हम कुछ समझे नहीं। हमें तो ऐसा लगता है कि मिर्जा राजे साहब को उस काफिर सिवा की ज्यादा फिक्र है और हमारी कम। लेकिन आप तो सिवा को मार ही दोगे ना? इंशाल्लाह इंशाल्लाह हमारे हाथों बहुत खौफनाक मौत नसीब होगी उस सिवा को। और संभा का क्या करेंगे? हमें लगता है कि संभा को प्रयाग के किले में रखना चाहिए। वहां भी बतौर कैदी ही रहेगा? हाँ, बाकायदा कैदी। बहुत खूब। या अल्लाह, तूने हमारी मुराद कबूल कर ली। जहां पना, सिवा ने एक अर्ज भेजी है। अर्ज? सिवा अपने सारे किले बादशाह सलामत को सुपुर्द कर देना चाहता है। उसे जाकर कहो कि किले जुबानी नहीं लिख कर दिए जाते हैं। सिवा का कहना है कि उसे स्वराज के लोगों को समझाना होगा किले सुपुर्द करने के लिए, वरना दक्कन के लोग मानेंगे नहीं और जंग छेड़ देंगे। और सिवा अब कोई जंग करना नहीं चाहता। बहुत खूब। अमीन खान, कुछ दिनों पहले तुम ही अर्जी लेकर आए थे, सिवा की अर्जी कि वो 2 करोड़ अशरफियां देने को तैयार है। उसके बदले मिर्जा राजे साहब को जो किले उसने दिए वो वापस चाहता है। जी हुजूर, और आज कहता है कि वो किले देने को तैयार है। कमाल है। उस काफिर से कहो कि अब उसे कुछ पूछने कहने की कोई जरूरत नहीं है। उस काफिर सिवा से हम पूछेंगे कि बताया काफिर, तेरी आखिरी आरजू क्या है? अमीन खान, सिवा को परसों फिदा हुसैन की हवेली में लाया जाए, जुम्मे के अगले दिन इंशाअल्लाह। दिवस ठरला महाराज। दिवस कोणता? शनिवार। शनिवारी तुम्हाला फिदाई हुसेनच्या हवेलीत घेऊन जाणार आणि ठार मारणार। आबा! आबा, तुम्हाला काही झालं तर आम्ही जगणार नाही। जगावं लागेल। आपल्या दोघांपैकी एकाला जगावंच लागेल। एवढंच नाही तर आपल्या दोघांपैकी एकाला स्वराज्यात पोहोचावं लागेल। आबासाहेब, असलो तर आमच्या सोबत, नसलो तर आमच्या शिवाय नाही। आबासाहेब नाही, तुम्हाला काही झालं तर आम्हाला सहन होणार नाही। पहिला घाव आमच्यावर। बाया, असं होत नाही। काय वेळ सांगून येत नाही। मग आम्ही काय एवढी धावपळ केली? कित्येक लोकांना भेटलो, कित्येकांच्या पाया पडलो। तुम्ही जे सांगितलं ते अंमलात आणलं। आमच्या योजनेप्रमाणे सगळ्यांच्याच हालचाली सुरू आहेत। आपल्या परतीच्या मार्गावर सगळे लोक सुसज्ज आहेत। आपण इकडनं बाहेर पडल्यानंतर काय बोलायचं, काय सांगायचं, कोणती अफवा पसरवायची हे सगळं ठरलंय। पण काय? एकाचीही गल्लत झाली तर संपूर्ण योजना फसेल। नाही फसणार। आपण आऊ साहेबांचं नाव घेऊन योजना अंमलात आणू। आपण उद्याच बाहेर पडायचं। आम्ही खूप दिवसांपासून जुम्म्याचा दिवस निवडलाय। जुम्मा त्यांचा, पण आपल्या आई भवानीचा तो दिवस शुक्रवार। बहिर्जी, तयारीत राहा। जी महाराज। आणि हो, हा परवाना तुमच्यासाठी, औरंगजेबाच्या शिक्क्याचा। शाबास। वर्णन हुबेहूब तुमचंच आहे। नाक, दाढी, मिशी, कद, नाव फक्त येगळं। जगदंब। धाकट्याबाई, थोरल्याबाई साहेब, अहो, नवलच झालं। महाराज आले? नाही हो,
मग कसलं नवल? आऊसाहेबांनी रांगणा किल्ला घेतला. अगं बाई, खबर आहे की रांगणा किल्ल्याचा किल्लेदार तातखान आणि पीर मियांचा पाडाव करून आऊसाहेब गड चढत आहेत. बघा, काल परवापासून आपण म्हणत होतो आऊसाहेब गडावर नाहीत, त्याचं कारण आता समजलं. म्हणत होत्या तसा रांगणा स्वराज्यावर आणून खरं केलं. खरंच स्वराज्याचं काम थांबू देत नाहीत त्या, आणि थांबूही द्यायचे नाही. स्वराज्याचे धनी येतील म्हणून भेद्रत गप्प बसायचे नाही. सतत स्वराज्याच्या हिताचा विचार करायचा. शिवबा काय आज न उद्या येतीलच, पण बघतील तेव्हा नावाजले पाहिजे. आम्ही तुम्हा सगळ्या जणी नाही म्हणालो होतो चला म्हणून, पण तुमचे डोळे उत्तर दिशेला कधी येतात कधी दिसतात. घोड्यांच्या टापांचा आवाज जरी झाला तरी लगेच तुमची लगबग सुरू. आले की काय? माफी असावी आऊसाहेब, पण हा पण आहे ना सोयरा, तो सीता स्वयंवरातला आहे. त्याला मोडून टाका धनुष्य बाणासारखं. आपण म्हणता तसं राहिलंच पाहिजे, पण आमची डावी पापणी फडफड करत होती हो. तुमच्या पापण्यांना दुसरं काय काम? नाही, पण महाराज नाहीत, शंभूबाळ नाहीत. किती दिवस झाले, केव्हा येणार? आम्हाला रोज अपशकुन होतात. कोणता अपशकुन? कुत्र विव्हळतं. हत्ती जरी केकाटला ना तरी त्याकडे लक्ष देऊ नका. कुत्र्या मांजरांचं तर सोडाच हो. उलट आम्ही तर म्हणतो की हा शकुन आहे की रांगणासारखा दुर्गम किल्ला स्वराज्याच्या ताब्यात आला. आणि आमची खात्री आहे, प्रसंग कितीही बाका असला तरी आमचं पोर त्या औरंग्यास जुमानणार नाही. काहीतरी हुन्नर ते लढवणारच. तुमच्यावर मोठी जोखीम. विस्तवाच्या बिछाण्यावर झोपावं लागणार तुम्हाला. आपली आज्ञा. गल्लत करू नका, चूक करू नका. आम्ही कसे उठतो, कसे बसतो, कसे खोकतो त्याचे गेले 4 दिवस तुम्ही निरीक्षण केलेलं आहे. जी महाराज. झोपताना अंगावरनं पांघरून घ्या, पण हात बाहेर ठेवा. आम्ही पहारेकऱ्यांना तशी सवयच घातली आहे. कडं बघून निघून जातात. आलं ध्यानात. आम्ही इकडनं बाहेर पडल्यानंतर बरोबर 1 प्रहरानंतर पलंगावर तक्के ठेवा, त्यावर शेला पांघरा आणि औषध घेण्यासाठी मदारीला घेऊन बाहेर जा. तुमच्याकडे परवाने आहेतच, ते दाखवत राजगडाकडे निघा. तुमच्या घोड्यांची सोय तिथे झालेली आहे. जी महाराज. हिरोजीराव, शताब्दीनं बाहेर पडा. जी महाराज. महाराज. तुर्तास आम्हास हिरोजी म्हणा. ऐनवेळी गल्लत नको. बोला बैरजी. सर्जेराव जेदे घोडी घेऊन यमुनेचे पलाड व्यापारी बनून उभे आहेत. शंभूराजे, आपण आग्र्यातून बाहेर पडायचं आणि काळोजीच्या भट्टीवर भेटायचं. आम्ही धुराचा माग घेत तिकडे पोहोचू. जी. काही वेळापूर्वी राघोजी थोरात आणि दावलजी घाडगे यमुनेला पोचले आहेत. त्यांनी एका नावाड्यालाही तयार केलेलं आहे. त्या नावाड्याला देण्यासाठी सोन्याच्या मोहरा ठेवा. पण मुद्रा दिल्यानंतर नावाड्याच्या लक्षात येईल की आपण बडी आसामी आहात. ते बडी आसामी नाही, आम्ही शिवाजीच आहोत असंच सांगायचंय त्यांना. म्हणजे आम्ही इकडनं निघाल्यानंतर जो बोभाटा होईल तेव्हा त्या नावाड्याने सांगायला हवं की शिवाजी यमुना ओलांडून गेला देखील. जी. आणि यमुनेच्या पलीकडे जे आमचे सोंग घेऊन हुलस्वार आहेत त्यांच्याबरोबर 4-5 माणसांनी काशी गाठायची. तिकडे वेशांतर करायचं. सगळ्यांच्या आलं लक्षात? बहिरजी, तुमच्यावर मोठी जोखीम आहे. निरोप वेळच्या वेळी पोचायला हवेत. जी महाराज. शंभूराजे, एकदा भेटा आम्हाला. आबासाहेब, आम्ही वाट पाहतो. तुम्ही आल्याशिवाय आम्ही जाणार नाही. आणखीन एक महत्वाची गोष्ट.
ठरल्या ठिकाणी ठरलेली माणसं वेळेत पोहोचली नाहीत तर तिकडे काहीतरी गडबड झाली असं समजायचं आणि पुढे निघायचं. शंभूराजे निघा आणि नेहमीप्रमाणे कोणासही संशय नको. जी. भाईजान, हम ख्वाजा गरीब नवाज के दरगाह पर सजदा करने अजमेर जा रहे हैं. कल बड़ा ही पाक दिन है. अल्लाह का शुक्र है हमारी मुराद पूरी होने जा रही है. बस शुक्रिया अदा करने जा रहे हैं. चाहिए, बिल्कुल चाहिए. पाक काम में देर दुरुस्त नहीं. भाईजान, सिवा का काम जब तमाम होगा हम चैनो सुकून की सांस लेंगे. आप जानते नहीं, जिस दिन उस सिवा ने दरबारे खास में मुगल रस्मों रिवाज की तौहीन की, आपके सामने गुरूर दिखाया, हमारा खून खौल उठा था. आपकी हर तकलीफ, आपकी हर परेशानी का बदला ले रहे हूं. उधर वो बागी फिदाई हुसैन हवेली पहुंचा. यहां आगरा में जश्न का हुक्म जारी किया जाए, शाही इमारतों को सजाया जाए, मस्जिद मदरसों में मिठाइयां बांटी जाए, खैरात की जाए. इंशाल्लाह ऐसा ही होगा. पूरी आगरा दुल्हन की तरह सजेगी, आपको बहुत सुकून देगी. ये हमारा आपसे वादा है बहन. बहुत खूब, बहुत खूब भाईजान. अब हमें इजाजत दीजिए. खुदा हाफिज. खुदा हाफिज. काफिर पर नजर रहे भाईजान. ही कवड्यांची माळ, याशिवाय आम्ही पूर्ण होऊच शकत नाही. महाराज नग नग नग, ही कवड्यांची माळ घालायची माझी लायकी नाही. नग माळ धारण करा, उमग आपोआप येईल. नग महाराज. घ्या लवकर. याची आब राखा. औषध घ्यायला बाहेर पडाल तेव्हा याला आदरानं नमस्कार करा आणि इथेच ठेवून द्या. मदारी. महाराज. ठरल्याप्रमाणे न घाबरता हुशारीनं इकडनं बाहेर पडायचं. गडावर आम्ही तुमची वाट बघू. जी महाराज. बेटारा लवकर बाहेर काढूया. औलाद खान अजून नमाजावरून आला नाही. चला.
चलो दरवाजा खोलो, खोलो दरवाजा। पिटारे गए कि नहीं? हुजूर, पिटारे अभी बाहर आ रहे हैं। ठीक से देखना। जी हुजूर। पूरी मिठाई बाहर निकाल के देखना। जी हुजूर। तहकीकात ठीक से होनी चाहिए। महाराज, महाराज पेटारे तपासणार, बाहेर फुलात कान आलाय, पेटारे खाली करून तपासणार। जगदंब, पण बहिर्जी, एखादा तपासतील, सगळेच तपासतील? आणि सारेच तपासले तर? पण आपल्याकडे वेळ खूप कमी आहे। ठीक, तसा प्रसंग आलाच तर पारे कापून काढू। महाराज, महाराज अहो आपण लई थोडी आहोत। मोठाच पेच आलाय। हा, काल बादशाहनं मिठाईवाल्याला बोलवून घेतलं होतं चौकशीसाठी। मोठ्या पेटाऱ्यांबाबत विचारत होता। बहिर्जी आजच बाहेर पडायला हवं। आज नाही तर कधीच नाही। आई भवानीवर हवाला ठेवू। चला। रुको, पिटारे नीचे रखो, रखो। तलाशी लो, तहकीकात करो। अरे क्या हुआ? कहां जाना है? मस्जिद के आगे। आज खैरात झाली तर मोठी दुवा मिळेल, जरा लवकर बघा। ठीक है, जल्दी करो, लेकिन तहकीकात ठीक से होनी चाहिए। बाहर जाने वाली हर एक चीज पर कड़ी नजर रखो, देखो ठीक से। काम सिर्फ आज के दिन, पहरे सिर्फ आज के दिन। कल से तो आराम और तारीफें ही तारीफें, और बादशाह सलामत की शाबाश की। ये फौलाद खान की नजर है, यहां से चींटी भी अंदर बाहर नहीं जा सकती। ये आज के दिन का आखिरी पिटारा, कल से पिटारा बंद। कल यहां से कुछ बाहर नहीं जाएगा। जाने दो पिटारा,